छान मजेशीर अशी गुलाबी थंडी चालू झालेली आहे आणि अशा थंडगार वातावरणामध्ये गरमागरम सूप प्यायला कुणाला आवडणार नाही. आज आपण अगदी पौष्टिक, हेल्दी आणि आपल्या शरीरासाठी अत्यंत उबदार असं शेवग्याच्या शेंगांचं सूप कसं बनवायचं ही रेसिपी बघतोय. शेवग्याच्या शेंगा इथे घेतलेल्या आहे, 2 टोमॅटो मीडियम साईजची लाल लाल घेतलेली, 1 कांदा घेतलेला आहे, 1 मिरची, 1 इंचाचं आलं, 4 लसूण पाकळ्या व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. कुकरच्या डब्यामध्ये घालायचं आहे. 1 चमचा चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि अगदी 3-4 शिट्ट्या करून आपल्याला कुकरला हे शिजवून घ्यायचं आहे. शिजवल्याच्या नंतरनं गार झालं की मिक्सरच्या भांड्यात पाण्यासकट घालून आपल्याला 1 प्लस मोडवरती फिरून घ्यायचं. गाळणीतून आपल्याला हे गाळून घ्यायचं. खाली जो स्टॉक राहतोय आपला सूपचा तो आपल्याला व्यवस्थित तडका देऊन घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकताय अजिबात आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लावर वगैरे काहीच घालायचं नाही, तरीसुद्धा एकदम घट्टसर आपलं हे सूप बनवून तयार होणार. 1 चमचा तूप घातलेले, थोडंसं जिरी घातलेले, काळी मिरपूड, थोडीशी कोथिंबीर चिरून घातलेली, कढीपत्ता घालून या तडक्यामध्ये आपल्याला शेवग्याचा जो स्टॉक बनवून घेतलेला आहे तो घालायचा आहे. चाट मसाला, काळं मीठ घालायचं आहे. ऑरेगॅनिक आपल्याला यामध्ये थोडंसं घालायचं आहे. 1 चमचा साखर घालायची आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. एक छान उकळी काढून घ्यायची, 5 मिनटं असंच उकळतं ठेवायचं आहे आणि हे गरमागरम सूप आपल्याला प्यायला घ्यायचं आहे. थंडीचे दिवस चालू झाले की अनेकदा आपण वजन कमी करण्याचा जर तुम्ही बेत ठरवला असेल, करत असेल प्लॅनिंग, तर आठवड्यातून एकदा तरी ते सूप तुम्ही इथे करून पिऊ शकता.